हॅलो, मी डॉक्टर मनीषा खैरनार। हेल्थ जेव्हा आपण अचीव करण्यासाठी वेगवेगळ्या पिलर्सचा विचार करतो, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन हा एक महत्त्वाचा पिलर आहे। तर न्यूट्रिशन आपण जेव्हा म्हणतो की टू सक ॲट ब्रेस्ट, ही त्याची डेफिनेशन आहे की एखादं बाळ जसं आईच्या अंगावर दूध पितं, तसं आपला ईच अँड एव्हरी फूड आपल्याला एक कनेक्ट असला पाहिजे। फक्त आपण कॅलरी काउंटसाठी न खाता एक आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी आपण खातो, असा विचार त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो। आणि न्यूट्रिशन हा एक टेलर मेड असतो। जसं एखाद्या आईचं बाळ 7व्या महिन्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर त्याच्यामध्ये अशी घटकं असतात की त्या बाळाचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने होईल। 9व्या महिन्यात डिलिव्हरी झालेल्या मातेच्या दुधामध्ये असेच घटक असतात की जे त्या बाळाला योग्य आहेत। तसंच आपलं पण न्यूट्रिशन हे टेलर मेड असलं पाहिजे। जसं आपण टेलरकडून काही कपडे शिवून घेतो आणि ते ड्रेसेस आपल्यालाच फक्त फिट होतात, एकाचा ड्रेस दुसऱ्याला फिट होत नाही, त्या पद्धतीने आपले जे न्यूट्रिशनलचे हेल्थ गोल्स आहेत त्यानुसार आपला आहार असावा। की एखाद्याचं असतं की लहान बाळ आहे तर त्याच्यामध्ये ग्रोथ, मेंटेनन्स, रिपेअर हे त्याचे गोल्स असतात। आणि जर एखादी गरोदर महिला आहे तर तिच्यामध्ये तिच्यासोबत बाळाच्या पण वाढीसाठीचे काही घटक जसं की DHA आहे, व्हिटॅमिन D आहे, कॅल्शियम आहे, आयरन आहे, ह्या घटकांचा समावेश जास्त करणं गरजेचं आहे। फीडिंग जेव्हा करते एखादी आई, म्हणजे लॅक्टेशनल मदर आपण म्हणतो, तर तिच्या आहार करते त्यामध्ये हे इतर घटक तर आवश्यक आहेतच, पण त्यासोबत कॅल्शियम रिच आणि व्हिटॅमिन D3 रिच हा आहार असणं गरजेचं आहे। आपण जेव्हा म्हणतो की पाणी खूप पिलं पाहिजे, पण ज्या एखाद्या व्यक्तीसाठी खूप पाणी पिणं हे फायद्याचं असतं, त्याच वेळेला ते दुसऱ्या व्यक्तीसाठी पाणी जास्त पिणं हे त्रासदायक असतं। जसं एखाद्या व्यक्तीला असायटिस आहे किंवा काही किडनी कॉम्प्रोमाइज आहे तर त्यांना पाणीसुद्धा कंट्रोल्ड मात्रेमध्ये घेणं गरजेचं असतं। तर आपण हे एक ब्लँकेट स्टेटमेंट किंवा ओव्हरऑल एखादा चार्ट हा की बऱ्याच वेळेला आपण पाहतो की वेट लॉसमध्ये हे प्राधान्याने दिसतं की आपली मैत्रीण किंवा कलीग हिचं एक XYZ डाएट फॉलो करून वेट रिड्यूस झाले तर ते दुसरे त्याचं कॉपी करायचा प्रयत्न करतात, पण हा सेम डाएट त्यांना सेम रिझल्ट देणार नाही। त्याच्यामुळे आपण जो आहार घेतो आहोत तो आपला हेल्थ गोल अचीव करतो आहे का हे बघणं नक्कीच महत्त्वाचं आहे। तर डिपेंडिंग ऑन आवर हेल्थ गोल आपलं न्यूट्रिशन त्या दृष्टीने असणं महत्त्वाचं आहे। तर न्यूट्रिशनमध्ये आपण काय खातो, किती खातो ह्यापेक्षा पण त्याच्या मागचं प्रिन्सिपल लक्षात घेतलं तर आपल्याला ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी ते फायद्याचं होतं। तर जेव्हा केव्हा आपण आपलं हेल्थ गोल पाहू त्यानुसार आपला डाएट प्लॅन करा आणि तो फुलफिल करा।